तूही रे माझा मितवाच्या आजच्या भागाची सुरुवात होते ईश्वरी आणि रमाकांत पासून. तर आता इथे रमाकांत म्हणत असतो की ईश्वरी, आता अंजलीवर जी वेळ आली आहे ना, त्याला मी जबाबदार आहे असं म्हणतो रमाकांत. अहो बाबा प्लीज असं म्हणते आता ईश्वरी, मी आहे जबाबदार. त्या दोघांचंही माझ्यावर चिडणं काही गैर नाही असं म्हणतो तो. मला सांग, इतर मुलांना आपल्या बाबाबद्दल जो आदर वाटतो तो वाटणार आहे का त्यांना माझ्याबद्दल असं म्हणतो रमाकांत. बाबा प्लीज शांत व्हा, नका त्रास करून घेऊ ना स्वतःला असं म्हणते आता ईश्वरी रमाकांतला. प्लीज प्लीज असं म्हणते ती. एवढी वर्ष देवाची सेवा केली आणि त्यांना या जगात आणलं, त्यांच्यासाठी काही नाही करू शकलो असं म्हणतो रमाकांत. बाबा प्लीज असं म्हणतो आता ईश्वरी. प्लीज शांत व्हा असं म्हणते ती. व्यर्थ आहे सगळं असं म्हणतो आता रमाकांत. शिक्षा झाली पाहिजे मला म्हणून डोका आपटून घेत असतो आता रमाकांत. बाबा प्लीज स्वतःला नका त्रास करून घेऊ प्लीज असं म्हणते ईश्वरी. रडत असतो खूप आता रमाकांत. प्रत्येकाचं नशीब असतं ना, आणि नशिबात लिहिलेलं काही कोणी टाळू शकत नाही असं म्हणते ईश्वरी. माहिती आहे ना तुम्हाला असं म्हणते ईश्वरी. प्लीज नका त्रास करून घेऊ, होईल सगळं चांगलं असं म्हणते ती. तर आता इथे रमाकांत म्हणतो, तू काहीही कर, तू काहीही कर, पण चिंटूच्या मनातला हा राग दूर कर असं म्हणतो रमाकांत. हो बघूया आपण असं म्हणते ईश्वरी. बघतही नाही ग तो माझ्याकडे असं म्हणतो आता रमाकांत. नाही सण होत मला असं म्हणतो रमाकांत. मी बघते काय असं म्हणते आता इथे ईश्वरी. होईल सगळं नीट असं म्हणते ती. हवं तर मी माझी शेवटची इच्छा समजतो असं म्हणतो तो. काय बोलताय हे, प्लीज असं म्हणते ईश्वरी. प्लीज असं नका करू, होईल सगळं नीट, सगळ्या इच्छा तुमचा पूर्ण करेन मी. प्लीज शांत व्हा असं म्हणते ईश्वरी. नका त्रास करून घेऊ प्लीज असं म्हणते ईश्वरी. शांत व्हा असं म्हणते ती. रडत असतो खूप आता इथे रमाकांत. तर आता नम्रता आणि आकाश एकत्र वेळ घालवत असतात. तेवढ्यातच नम्रताला बोलवत कोणीतरी आतमध्ये येतं. तर आता इथे अंजली आलेली असते बाळाला घेऊन. तर आता इथे अंजली म्हणते, नम्रता एक रिक्वेस्ट आहे असं म्हणते ती. बोला ना ताई असं म्हणते नम्रता. तर आता इथे अंजली म्हणते, तू कुकर लावतेस का आणि पोळ्या पण करतेस का आमच्यासाठी असं म्हणते नम्रता. तर आता नम्रताला काही आवडत नाही बघा प्रेक्षक हो. हो असं म्हणते नम्रता. त्या अनिता ताई नाही आहेत ना आता इथे असं म्हणते आता इथे अंजली. म्हणून म्हटलं मी, बाकी मी भाजी करून घेईन, चालेल ना तुला असं म्हणते आता अंजली. हो ताई मी करून ठेवते असं म्हणते नम्रता. नक्की ना असं म्हणते अंजली. हो असं म्हणते आता नम्रता. तर बघा प्रेक्षक नम्रताला काही आवडलेलं नसतं, मात्र आता ड्रामा करते ती हाव हाव म्हणून. नम्रता असं म्हणतो आकाश, यु नो तू खूप लवकर सगळ्यांना आपल्याचं करून घेतलंस असं म्हणतो आकाश. आणि सगळा राग बाजूला ठेवून तुला हक्काने कामं सांगितली जात आहेत असं म्हणतो आता आकाश. आय एम सो हॅपी असं म्हणतो तो. थँक्यू. आणि तो पापी देतो तिला तिच्या कपाळावरती. मात्र नम्रताला काही आवडलेलं नसतं बघा प्रेक्षक हो. हो बरोबर आहे, कामं सांगण्यापुरताच हक्क आहे सगळ्यांचा माझ्यावर असं म्हणते नम्रता मनातल्या मनात. तर आता इथे ईश्वरी आपल्या खोलीमध्ये असते. तिथेच आता अर्णव आलेला असतो. हो चेक करतो, आताच पोचलो घरी असं म्हणतो अर्णव. आणि तिथेच ईश्वरी काय सामान बघत असते कपाटामध्ये. साडी बाहेर काढत असते ती. तर मेल बघतो असं म्हणतो तो. तर आता बघत असतो तो लॅपटॉप. सर लवकर चला पटकेनी आवरा, आपल्याला बाहेर खायला जायचंय असं म्हणते आता ईश्वरी. खायला काय जायचंय एवढं सगळं इथे असं म्हणतो आता अर्णव. नमुताईने आकाश भाऊजी आपण चौघे मिळून जायचंय असं म्हणते ईश्वरी. आपण चौघे कशाला जायचंय, त्यांना जाऊ देत ना दोघांना, त्यांचं लग्न झालंय आता असं म्हणतो आता अर्णव. प्लीज. नाही मी तसं कमिट केलंय त्यांना असं म्हणते ईश्वरी. तू मला विचारून कमिट केलंस का असं म्हणतो अर्णव. मी सेंतोर मला काम आहे असं म्हणतो तो. हे बघा ते काय असू दे, माझ्या मनाचं काय आहे की नाही, मला बाहेर जायचंय खायला, आपण जायचंय, मला का माहित नाही, पिटकीनी आवरा असं म्हणते ती. बरं असं म्हणतो अर्णव. ठीक आहे मला जरा महत्वाचं काम आहे ते करू दे असं म्हणतो तो. ठीक आहे असं म्हणते आता ईश्वरी. लवकर करा असं म्हणते ती. थँक्यू असं म्हणतो अर्णव. तर आता ईश्वरी ही साडी लावून बघत असते आरशामध्ये. तर आता इथे अर्णव बोलत असतो फोनवरती आणि म्हणत असतो, तुम्ही किती मुलींचे फोटो पाठवलाय पण एकही मुलगी आमच्या कॅप्टनसाठी सूट होत नाहीये. ऑफकोर्स नेहा, आय मीन शी इज गुड, स्माइल पण क्यूट आहे. तर आता हे सगळं ऐकून ईश्वरीला राग येत असतो बघा प्रेक्षक हो. बट ती खूप मॉडर्न आहे शिर्के, साडीमध्ये छान नाही दिसणार असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता ईश्वरी म्हणते, सर मी साडी तुम्हाला आवडते ना. सर असं म्हणत असते ईश्वरी. मी आवडते ना तुम्हाला साडी तसं म्हणते ती. नाही असं म्हणतो अर्णव. शिर्केंशी बोलतोय ना, मग काय असं म्हणतो तो. कोण असं म्हणतो आता इथे अर्णव. तर तो फोनवरती बोलत असतो. हो शिर्के, नॉट एट ऑल असं म्हणतो तो. तर आता ईश्वरी बघत असते तिच्या लॅपटॉपमध्ये. तर आता बघता ती पडणार असते अर्णववरती. तर आता इथे व्हॉट्स रॉंग विथ यू असं म्हणतो अर्णव ईश्वरीला. शिर्के तुम्हाला नाही म्हणतोय मी असं म्हणतो तो. तर आता इथे फोन ठेवतो आता इथे अर्णव चिडतो आणि बघतो तो ईश्वरीकडे. शिर्के म्हणतो तो तिला, काय करू मी तुझा असं म्हणतो आता इथे अर्णव. सर एक मिनिट असं म्हणते ईश्वरी. माझ्यावर चिडायचं नाही असं म्हणते ती. आता पहिला आपल्याला खायला जायचंय, तिच्यासाठी पटकीनी आवरा असं म्हणते आता ईश्वरी. त्या मुलींचे फोटो नंतर बघत बसा असं म्हणते ईश्वरी. काय प्रॉब्लेम आहे त्यांचा फोटो बघत बसलं तर असं म्हणतो आता इथे अर्णव. अच्छा असं म्हणतो अर्णव. ऑल राईट, दुसऱ्या मुलींचे फोटोज बघितल्यावर तुला प्रॉब्लेम होतो असं म्हणतो अर्णव. जेलस होतेस तू असं म्हणतो अर्णव. हो सुंदर थोबाड बघा असं म्हणते ईश्वरी. मेकअप केल्यावर काय कुणी सुंदरच दिसतंय असं म्हणते ईश्वरी. आम्ही बघा विदाऊट मेकअप पण किती सुंदर दिसतोय असं म्हणते ईश्वरी. दिसतोय की नाही. तर आता अर्णव बघतो ईश्वरीकडे. हो म्हणा असं म्हणते ईश्वरी. हो असं म्हणतो आता अर्णव. आणि जेलस वगैरे काय होत नाही मी असं म्हणते ईश्वरी. ह्या मुलींसोबत ऑनलाईन स्वयंवर जरी केलं ना तरी मला काही फरक पडत नाही असं म्हणते ईश्वरी. बरं ते जाऊ द्या, पटकीने आवरा,
ही कामं वगैरे नंतर करूच शकता असं म्हणते आणि तिचा लॅपटॉप बंद करते ती. चला 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 उठा उठा असं म्हणते ती. तर त्याला घेऊन जात असते ती. तर आता चेंजिंग रूम तिथे आहे असं म्हणतो तो. जा जा असं म्हणते ती. चेंज करायचं असं म्हणते ती. माझी साडी असं म्हणते आता ईश्वरी. तर आता साडी देऊन पाठवलेली असते ती अर्णवला. साडी कशाला घेऊन गेलात असं म्हणते ती. कशी दिसेल तुमच्यावर साडी असं म्हणून स्वतःच हसते प्रेक्षक. हो खरंच खूप फनी सीन आहे. खूप चिडतो आता अर्णव मग. जा जा तू चेंज करून ये जा नंतर मी चेंज करतो असं म्हणतो अर्णव. ब्ल्यू साडीमध्ये मी छान दिसते ना असं म्हणते आता ईश्वरी. तर आता चिडतो खूप अर्णव. हो म्हणा हो म्हणा असं म्हणते आता इथे ईश्वरी. हो असं म्हणतो आता अर्णव. थँक्यू असं म्हणते आता ईश्वरी. हसते आणि ते आतमध्ये निघून जाते. तर आता डोकं धरून बसलेला असतो अर्णव. तर आता इथे कपाटाकडे जातो तो. तर आता इथे स्ट्रीट दाखवलंय. तर आता इथे ईश्वरी म्हणते सर 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 थांबा थांबा असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे ईश्वरी आणि अर्णव आलेले असतात बाजारमध्ये. तर त्यांच्यासोबत आकाश आणि नम्रता सुद्धा असतात. सराफा बाजार आठवलं ना ग असं म्हणते आता इथे ईश्वरी. माझ्या तोंडाला ना पाणीच सुटलं असं म्हणते आता इथे नम्रता. तर आता आकाश आणि अर्णव सुद्धा असतात त्यांच्यासोबत. तर आता इथे खूप आनंदात असते ईश्वरी. आपण इथे का थांबलोय असं म्हणतो अर्णव. तर आता इथे अर्णव म्हणतो इथे जवळच एक जॅपनीज रेस्टॉरंट आहे तिथे जाऊन आपण मशरूम खाऊया असं म्हणतो आता इथे अर्णव. साऊंड्स इंटरेस्टिंग चला असं म्हणतो आता इथे आकाश. एक एक मिनिट असं म्हणते ईश्वरी. काय म्हणालात कसले काटे. मत्सुका के मशरूम असं म्हणतो आता इथे तो. मत्सुक टाके असं म्हणतो आता इथे आकाश. तर आता इथे नम्रता काहीतरी चुकीचं म्हणते ताई असं म्हणते ईश्वरी. आपल्याला उच्चारता येत नाही ना ऐसे. ह्या ठिकाणी जाऊन खाऊच नाही माणसाने. तुमचं काय आहे ना ते मत्सुका वगैरे तसला काय नको आहे आपल्याला. आपल्याला स्ट्रीट फूडच खायचं आहे असं म्हणते आता ईश्वरी. हा असं म्हणते आता इथे नम्रता. तर आता इथे अर्णव म्हणतो ग्रेट. इंदोरीपणा जागा झालेला दिसतो असं म्हणतो तो. हो आम्हाला काय तुमच्यासारख्या चकचकीत आणि गुळगुळीत हॉटेलमध्ये यायचं नाही हा असं म्हणते ईश्वरी. व्हॉट इज गुळगुळीत असं म्हणतो आकाश. ही स्ट्रीट फूड की बात कुछ और ही है हो ना ताई असं म्हणते आता ईश्वरी. हो बात ही कुछ और आहे असं म्हणते नम्रता. मी काय म्हणतो आपण नेहमी खातो ना स्ट्रीट फूड. आता चांगला रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाऊया ना असं म्हणतो आता इथे अर्णव. तर एक मिनिट असं म्हणतो आकाश. तू स्ट्रीट फूड नेहमी खातोस कधी असं म्हणतो आकाश. मी स्वतःहून खात नाही ही सतत म्हणत असते ना असं म्हणतो अर्णव. एक मिनिट भाऊजी खोटं बोलतायत असं म्हणते आता इथे ईश्वरी. खोटं बोलतायत असं म्हणते ती. नेहमी खातात माझ्यासोबत सगळं स्ट्रीट फूड खातात असं म्हणते ईश्वरी. तिखट लागलं तर आई आई मी करत पाणी पित खातात पण सगळं खातात असं म्हणते ईश्वरी. तर आता इथे आकाश आणि नम्रता असतात. यू रिअली थिंक मी असं खाईन सगळं असं म्हणतो आता इथे अर्णव. एकदा खाल्लं होतं फक्त एवढं काय सांगतेस असं म्हणतो अर्णव. आकाश मला ना प्लीज गोलगप्पे खायचे असं म्हणते नम्रता. प्लीज प्लीज जाऊया का आपण असं म्हणते ती. मात्सुता की असं म्हणत असतो इथे अर्णव. ते काय नाही असं म्हणते ईश्वरी. भाऊजी तुम्ही खाणार आहात का हिच्यासोबत गोलगप्पे असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे आकाश म्हणतो नाही. बरं भाऊजी ऐका. अहो तुमचं लग्न झालंय जरा तुम्ही दोघं एकत्र वेळ घालवा. जा गोलगप्पे खा असं म्हणते ईश्वरी. आमचं काय आमची सगळीच बोंब आहे असं म्हणते आता इथे ईश्वरी अर्णवकडे बघून. सॉरी असं म्हणतो अर्णव. डोंट बी सिली असं म्हणतो तो. तर आता इथे ईश्वरी म्हणते आमची सगळीच बोंब आहे. तर आता इथे अर्णव म्हणतो परत रिपीट करायची काही गरज नाही असं म्हणतो अर्णव. एक मिनिट असं म्हणते ईश्वरी. तर आता इथे ईश्वरी तिच्या बाजूला येऊन थांबते आणि म्हणते एकतर तुम्हाला काही ऐकू येत नाही आणि हेच बरं कसं काय ऐकायला आलं हो असं म्हणते ईश्वरी. तिला काय विचारताय माझ्याशी बोला ना असं म्हणते ईश्वरी. मी आहे ना इथे तुमच्या समोर बोला माझ्यासोबत असं म्हणते ती. तर आता इथे दोघांचं भांडण बघून कंटाळा आलेला असतो आकाश आणि नम्रताला. स्वार्थी नम्रता म्हणते की त्यांचं भांडण बघून कंटाळा चला आता गोलगप्पे खाऊया असं म्हणते ती. तर आता इथे आकाश जातच नसतो. चला 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 असं म्हणून ती ओढून घेऊन जाते आता आकाशला. बघा गेले सुद्धा ते गोलगप्पे खायला आणि आम्ही इथे भांडत बसलोय असं म्हणते ईश्वरी. सर चला ना तिथे जाऊन काहीतरी खाऊया असं म्हणते आता ईश्वरी. तर आता इथे अर्णव म्हणतो आपण मत्सुका के मशरूम खाऊया असं म्हणतो अर्णव. नाही ट्विस्टर असं म्हणते ईश्वरी. व्हॉट्स ट्विस्टर असं म्हणतो अर्णव. तुमच्या त्या मास्कुसाकापेक्षा खूप बढिया लागतं असं म्हणते ईश्वरी. चला 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 ट्विस्टर ट्विस्टर असं म्हणते ईश्वरी आणि घेऊन जाते त्याला ती. भैया एक ट्विस्टर लगाव मस्त मसालेदार ना असं म्हणते ईश्वरी. सर ह्यानंतर ना बढियाशी अशी एकदम तिखी पाणीपुरी खाणार आहे माझं ठरलंय असं म्हणते ईश्वरी. आणि भैया ते थोडंसं ना एक्स्ट्रा पेरी पेरी मसाला मारके असं म्हणते ती. एक्स्ट्रा करे काय नको इट्स नॉट हेल्दी असं म्हणतो आता अर्णव. इट्स नॉट हेल्दी काय असं म्हणते ईश्वरी. हेल्दी अँड हेल्दी असं काय नसतं हो तुम्ही ह्यामध्ये पडूच नका असं म्हणते ईश्वरी. हे जरा तेल बघ ते तेल असं म्हणतो अर्णव. कसं खाणार आहेस ते इट्स नॉट हेल्दी समजतंय तुला असं म्हणतो तो. सर आम्ही ते खायला आलोय की फूड ऑफिसर म्हणून इन्स्पेक्शन करायला आलोय असं म्हणते ती. खाव बिंदास असं म्हणते ती. सगळे खातात काय सगळे खातायत असं म्हणतो अर्णव. ते डायजेस्ट होत नाही पटकन माहितीये ना असं म्हणतो आता अर्णव. मग नाही तर काय सर हेच तर वय आहे ना काही खायचं काही पचवायचं. आता नाही खाल्लं तर मग कधी खाणार असं म्हणते आता ईश्वरी. आणि सर हम इंदौर से है असं म्हणते आता ईश्वरी. माहिती आहे असं म्हणतो अर्णव. मग ही माहिती करून घ्या की आपण सराफामध्ये गेल्यानंतर चाट गोलगप्पे दही भल्ले छोले कचोरी समोसा याच्या बरोबरच मालपोहा पासून शिकंजी पर्यंत सगळं खाऊन मगच आमचे पाय आम्ही घराकडे ओळवतो असं म्हणते आता ईश्वरी.
आर यू सिरियस असं म्हणतो अर्णव. चला माझ्यासोबत इंदोरला, दाखवते तुम्हाला असं म्हणते आता ईश्वरी. मग नंतर लवकरच डॉक्टरकडे पण जावं लागत असेल असं म्हणतो आता अर्णव. एवढं सगळं असं उलट सुलट खाऊन पोट बिघडतच असेल ना असं म्हणतो अर्णव. आमच्यातले डॉक्टर सुद्धा संध्याकाळी शटर डाऊन करून सराफ्यामध्ये जातात असं म्हणते ईश्वरी. तरीच असं म्हणतो अर्णव. गप्प बसाव जरा असं म्हणते ईश्वरी. असं जर प्रत्येक वेळेला असं काही प्रत्येक वेळी असं बोलत बोलत खाल्लं तर मजा कशी येणार खाण्याची असं म्हणते ईश्वरी. चला खाऊया आईस ट्विस्टर असं म्हणते ती. तर आता इथे घ्या फोन असं म्हणते तिने फोन देते. तर आता ट्विस्टर घेते ईश्वरी. असं म्हणते आता ईश्वरी. तर आता ती ट्विस्टर खाते. वा वा असं म्हणते ती. बढिया असं म्हणते ती. तुम्हाला हवंय असं म्हणते ती. माझं पोट भरलं असं म्हणतो आता अर्णव. माझी बडबड ऐकून असं म्हणते ईश्वरी. मग असं म्हणते ती. तुला बघून असं म्हणतो आता अर्णव खाताना. तर आता इथे दोघे एकमेकांना बघून हसतात आणि लाजतात. खा खा असं म्हणतो अर्णव. बसून खा असं म्हणतो अर्णव. सीट सीट असं म्हणतो तो. तर आता कुल्फी खात असतात आकाश आणि नम्रता. यम असं म्हणते नम्रता. हॅपी नाव असं म्हणतो आकाश. झालं तुझ्या मनासारखं? हो असं म्हणते आता नम्रता. पण आता काय असं म्हणतो आकाश. अजून मी पण आहेच असं म्हणतो तो. आता घरी होतीस तर तू खुश होतीस की आपण बाहेर जाणार, आणि आता परत पण म्हणजे लग्नानंतर आपण दोघं बाहेर फिरायला आलोय ह्याची खुशीच आहे मला. पण इतकी नाही ना जिजू आणि विशू सोबत यावं लागलं म्हणून असं म्हणते नम्रता. तर किती स्वार्थी दाखवलं बघा प्रेक्षक नम्रताला. मग काय झालं असं म्हणतो आकाश. आलोय ना आपण बाहेर असं म्हणतो तो. हो मला सांगा, आपण जर का घरच्यांना विचारलं असतं की आम्हाला दोघांना फक्त बाहेर जायचं आहे तर जाऊ दिलं असतं असं म्हणते नम्रता. ऑफकोर्स असं म्हणतो आकाश. का नाही जाऊ दिलं असतं असं म्हणतो आकाश. नाही नाही म्हणजे विशू आणि जिजू जेव्हा बाहेर जातात तेव्हा ते काय घरातल्यांची परमिशन घेऊन जातात असं म्हणते आता इथे नम्रता. हे बघ असं म्हणतो आकाश. प्लीज असलं सगळं मनात ठेवू नकोस, असे सगळे विचार बरे नाहीत असं म्हणतो आता इथे आकाश. तर आता इथे नम्रता म्हणते अहो मी म्हणते की ते जेव्हा बाहेर फिरायला जातात ते एकटे जातात ना, आपल्याला घेऊन नाही जात, परमिशन नाही घेत हे म्हणते असं म्हणते नम्रता. ओके ओके तुला काय हवंय ते सांग असं म्हणतो आकाश. मग आज रात्री लेट नाईट मूवी शो फक्त आपण दोघं जाऊया असं म्हणते नम्रता. आज रात्री असं म्हणतो आकाश. आय एम सॉरी नम्रता, पण तुला माहिती आहे ना मी एका प्रोजेक्टवर काम करतोय आणि क्लायंट US बेस्ड आहे. US टायमिंग्स वेगळे असतात. सो आय एम रिअली व्हेरी सॉरी असं म्हणतो आकाश. बघितलं असं म्हणते नम्रता. आय एम रिअली व्हेरी सॉरी असं बोलताय. मला माहित होतं आणि तुम्ही म्हणत होतात की कधीही जाऊ शकतो असं म्हणते आता इथे नम्रता. ओके फाईन असं म्हणतो आकाश. फाईन फाईन असं म्हणतो तो. आपण जाऊया असं म्हणतो तो. पिंकी प्रॉमिस असं म्हणते नम्रता. प्रॉमिस असं म्हणतो आकाश. पिंकी प्रॉमिस असं म्हणते ती. पिंकी प्रॉमिस असं म्हणतो तो. आकाश चला आता रगडा पॅटीस खायला जाऊया असं म्हणते नम्रता. काय असं म्हणतो आकाश. कोण खातं कुल्फीनंतर रगडा पॅटीस असं म्हणतो तो. तर आता इथे नम्रता म्हणते ये इंदोरी स्टाईल है चलो असं म्हणते नम्रता. पोट खराब करणारी माझं पोरगी असं म्हणतो आता इथे आकाश. तर आता इथे वल्लरीला दाखवलंय तर ती काहीतरी शोधत आलेली असते बघा प्रेक्षक हो. तर शोधत शोधत आतमध्ये आलेली असते कुठेतरी ती. तर आता ती कुठेतरी पोचलेली असते. उदयकांत राज्य शिर्के इथे राहतो. कुठे गायब झालाय तो असं म्हणते ती. कारण आता इथे कुलूप लावलेला असतो ना त्याच्या दारावर. कुलूप असं म्हणते ती. नाही बाई या माणसाचा काहीच भरोसा नाही. बाहेरून कुलूप लावून आतमध्ये असेल सुखरूप. मला माझ्याच पद्धतीने मोडायला हवं असं म्हणते आता वल्लरी. तर आता वल्लरी जाते तिथून. तर आता ती एक दगड घेते. तर आता ती दगड घेऊन येते आणि मोडते आता तो कुलूप. तर आता मोडतो तो कुलूप. वाह असं म्हणते ती. तर आता ओपन करते ती तो दरवाजा आणि दरवाजा ओपन करून आतमध्ये येते आणि दरवाजा लावते ती. उदयकांत असं म्हणते ती. उदयकांत राज्य शिर्के असं म्हणते वल्लरी. कुणी आहे का घरात असं म्हणते वल्लरी. कोणीच कसं घरात नाही असं म्हणते वल्लरी. इथेच राहत होता ना तो. पण बरं आहे घरात कोणीच नसेल तर मला माझी वस्तू शोधता येईल असं म्हणते आता वल्लरी. कोणी आहे का असं म्हणते वल्लरी. तर आता ती काहीतरी शोधायला आलेली असते बघा प्रेक्षक हो उदयकांतच्या घरी. तर आता ती शोधायला सुरुवात करते. सगळं उलट पुलट करून शोधत असते बघा प्रेक्षक हो. तर आता धूळ खूप उडत असते. तर आता काहीच सापडत नसतं तिला. तर आता तिचा हॉल शोधून होतो. तर आता ती कपाटाकडे जाते. तर आता बघते ती तर ते मोडलेलंच असतं. तर तिकडे काय तिला सापडत नाही. एक काम करते त्याला फोन लावून बघते असं म्हणते आता इथे वल्लरी. उदयकांतचं सापडणं खूप महत्वाचं आहे असं म्हणते आता वल्लरी. तर आता ती फोन करते उदयकांतला. फोन उचल असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता फोन वाजत असतो. तर आता तिथेच असतो त्याचा फोन बघा प्रेक्षक हो. तर आता समोरच ठेवलेला असतो त्याचा फोन. इथेच वाजतोय असं म्हणते आता वल्लरी. तर समोरच वाजत असतो त्याचा फोन. तर आता वल्लरी शोधत असते कुठे आहे म्हणून. तर तिला सापडतो आता उदयकांतचा फोन. तर शे असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता इथे ती फोन बंद करते. फोन ठेवून कुठे गायब झाला असेल हा असं म्हणते आता वल्लरी. उदयकांत उदयकांत कुठे गायब झालायस असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता इथे राकेशला दाखवलंय तर तो आता जेलमध्ये पडलेला असतो आणि काहीतरी विचार करत असतो. तर आता तिच्या बॅरेकमध्ये 2 लोक असतात. काय भाई आल्यापासून बघतोय बोलती बंद यायची असं म्हणतो आता इथे एक कैदी. कुठल्या मॅटरमध्ये आत आलास रे असं म्हणतो तो राकेशला. चोरी बिरी करून आलायस की काय असं म्हणतो आता इथे तो कैदी. तर आता राग आलेला असतो राकेशला खूप. पाकीट मारलाय वाटतं की पोरगीची छेड काढली असं म्हणतो आता इथे तो कैदी. मला तर वाटतंय दलालीच्या केसमध्ये आत आलाय हा. काय रे तुला काय वाटतंय असं म्हणतो तो माणूस. तर दुसरा कैदी म्हणतो मला वाटतंय पाकीट मारलाय. तर आता राकेशला खूप राग आलेला दाखवलाय. काय रे ऐकायला येत नाही का. काय मग काय असं म्हणतो आता इथे कैदी.
आणि जवळ येतो त्याच्या खूप. अट असं म्हणतो तो. तर आता राकेश उठतो बघा प्रेक्षक हो, नाटक करत करत, घाबरल्यासारखा ड्रामा करत करत. बोलता येतं मला असं म्हणतो राकेश. सांगतो मी कांड काय करून आलोय ते असं म्हणतो राकेश. तर आता बसा बसा असं म्हणतो. तर त्याला बसायला सांगतो आपल्या बाजूला. तर आता ते 2 कैदी असतात ते तिथेच असतात आणि एक त्याच्या बाजूला बसलेला असतो. तर आता त्याला जवळ आहे असं म्हणतो राकेश, सांगतो तुला कानात म्हणून. तर आता राकेश त्याच्या कानाकडे बघतो आणि त्याला चावतो त्याच्या कानाला जोरात. तर आता तेवढ्यातच हवालदार येतो. तर आता बघतो तर चावत असतो राकेश त्या कैद्याला. तर आता चावून रक्त काढलेलं असतं त्याच्या कानातून. आई गं असं म्हणतो आता तो कैदी. तर आता रक्त येत असतं त्याच्या कानातून. ए असं म्हणतो इन्स्पेक्टर. काय हे असं म्हणतो तो. ऐक असं म्हणतो तो कैदी. कायच तू असं म्हणतो आता इथे तो इन्स्पेक्टर. याला घेऊन जा डॉक्टरकडे असं म्हणतो तो. चल चल असं म्हणतो तो. अरे असं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टर. तर आता इथे खूप जास्त हसत असतो राकेश. तर काय पोलीस कस्टडीमध्ये आहेस तू आणि का चावतो असं म्हणतो आता तो इन्स्पेक्टर. तर आता राकेश खूप जास्त हसत असतो. तुझा माज उतरायला हवा. माज उतरवलं ना तुझा, काय केलंस हे असं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टर. एडाबिडा झालास की काय काय करतोयस तू असं म्हणतो इन्स्पेक्टर. तर आता राकेश खूप जास्त हसत असतो. याला पहिला इथनं हॅलो असं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टर त्या दुसऱ्या कैद्याला. डोक्याला ताप करतोयस तू असं म्हणतो इन्स्पेक्टर राकेशला. तुला ना असा चोपतो ना, सगळा माज उतरवतो तुझा असं म्हणतो इन्स्पेक्टर. नाही साहेब साहेब मला आज आत्ता दुसरीकडे कुठे हलू नका. कसं आहे ना, आज काही जण येणार आहेत मला भेटायला असं म्हणतो राकेश. तुला असं म्हणतो इन्स्पेक्टर. भेटायला कोणीतरी येणार आहे. तुझ्यासारख्या जनावराला कोण येणार आहे भेटायला असं म्हणतो इन्स्पेक्टर. दुसरी जनावर असं म्हणतो राकेश. आली सुद्धा असतील आता भेटायला. बघा बघा असं म्हणतो आता राकेश. डोक्याने खरंच पिसायस तू. तुझा माज उतरवतो आता असं म्हणतो तो. येणार येणार असं म्हणतो राकेश. आवाज लागेल त्यांना असं म्हणतो राकेश. कोणीतरी येणार येणार ग असं म्हणतो राकेश. तर आता बाहेर जातो इन्स्पेक्टर. हे असं म्हणतो राकेश. तर कोणीतरी येणार ग म्हणून तो आता आवाज करून टाळ वाजवत असतो. खरंच वेड दाखवले खरंच प्रेक्षक हो राकेशला. तर आता जोर जोरात हसायचं दाखवलंय त्याला बघा प्रेक्षक हो. खरंच खूप मूर्खासारखं दाखवलंय त्याला इथे. तर प्रेक्षक हो आजचा भाग इथे संपतो. तर बघूया आता रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता इथे रिकॅपमध्ये असं दाखवलंय की ईश्वरी आणि अर्णव सात्विक फॅशनच्या ऑफिसमध्ये आलेले असतात. तर आता इथे अर्णवला खूप चिडलेलं दाखवलंय आणि आता तो म्हणतो की विदाउट माय परमिशन बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची मीटिंग बोलवली कुणी असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता इथे तेवढ्यातच एक बाई येते आणि म्हणते मी म्हणते ती मिसेस देशमुख तुझ्या बहिणीच्या नवऱ्याने तिचे शेअर्स मला विकले असं म्हणते ती बाई. तर आता ती पेपर्स दाखवते. तर आता अर्णव बघतो सात्विक फॅशनची 60% ओनर म्हणून ह्या कंपनीचे सगळे निर्णय माझ्या मर्जीत घेतले जातील असं म्हणते ती बाई. तर आता अर्णव चिडून मात्र पेपर खाली टाकलेला असतो. तर आता इथे ती टशन देते बाई अर्णवला. तर बघा प्रेक्षक हो रिकॅप सुद्धा इथेच संपलेला आहे. तर आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.